जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या पितापुत्रांच्या शूरतेचं, त्यांच्या निडरतेचं, त्यांच्या स्वाभिमानतेचं, त्यांच्या पराक्रमाचं दुसरं उदाहरण कुठेही नाही. या पितापुत्रांचा आदर्श प्रत्येक कुटुंबियाने घ्यावा. के.एम. स्वामी, शिवयोजना प्रतिष्ठान, जके कुरवाडी. शिवयोजना प्रतिष्ठान, जके कुरवाडी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद यांचा हा पहिला शिवजयंती उत्सव. शिवयोजना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हा कार्यक्रम मोठा उत्सवात व आनंदात साजरा करत आहेत. यावर्षी आमच्या कार्यकर्त्यांनी नळदुर्गच्या किल्ल्याहून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेची ज्योत गावात घेऊन येण्याचे ठरवून इतरही बरेचसे कार्यक्रम गावामध्ये राबवण्याचे योग्य व व्यवस्थित नियोजन आकारले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी हे कार्यक्रम पार पडणार आहेत. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस. या दिवशी सह्याद्रीचा छावा, मराठ्यांचा पंचप्राण असलेला शूरवीर, सकल गुणमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म रयतेच्या सुखासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी पावन पुण्य अशा या मराठी माणसाच्या महाराष्ट्र भूमीत झाला. प्रत्येकाने आपल्या हृदयात कोरून ठेवावा असा हा दिवस होय. सतरा फेब्रुवारी रोजी शिवयोजना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पहाटे लवकर उठले. त्यांनी जिजाऊ शिवरायांचा जयघोष केला आणि नळदुर्ग किल्ल्याहून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेची ज्योत घेऊन गावात आले. सर्व गावकऱ्यांबरोबर या मशालीची गावभर मिरवणूक काढण्यात आली. सर्व नागरिकांच्या सहभागाने हा सोहळा मोठ्या प्रसन्नतेने साजरा होत होता. त्यानंतर सायंकाळी शिवयोजना प्रतिष्ठानच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन होते. छत्रपतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व शिवयोजना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याकडून मान्यवरांना हार देऊन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गावातील विद्यार्थी यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रश्नमंजुषा व व्याख्यानाचे नियोजन होते. याही दिवशी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व शिवयोजना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याकडून या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रश्नमंजुषा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने मोठ्या थाटात, आनंदात व चांगल्या प्रकारे पार या ठिकाणी आमच्या लहानशा चिमोड्याने सहभाग घेऊन पार पडला.
त्यानंतर शिवजन प्रतिष्ठानचे सचिव कर्वस्वामी यांचे व्याख्यान शिवप्रेमी यांच्या अंगावर शहारे उभे केले। यावेळी श्रोत्यांनी शिवरायांचा जय जयकार करत शिवरायांचा इतिहास जाणून घेतला। त्यानंतर दिनांक 19 फेब्रुवारी रोजी गावात ग्राम स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, महाप्रसाद याचे हे नियोजन होते आणि हे कार्यक्रम मोठ्या आनंदात या ठिकाणी पार पडले। सायंकाळी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आलेले होते। त्या दिवशी या ठिकाणी सायंकाळी शिवजन प्रतिष्ठानच्या वतीने नियोजित या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले व शिवजन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते आपल्या गावातील या लहानशा बालविजेत्यांना बक्षीस देण्यात आले। हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने व मोठ्या उत्साहाने गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिवजन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या कौतुकाने पाहत होते। त्यानंतर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे भव्य मिरवणुकीचे नियोजन होते। सारं गाव आनंदी झालं, उत्स्फूर्त झालं, एक झालं। सर्वांच्या नसानसात शिवाजी दौडत होता। शूरता शिवा संभाजी नसा नसात साठवू, शूरता शिवा संभाजी नसा नसात साठवू, पराक्रमाची दिव्य गाथा आम्ही अखंड चालवू, आम्ही अखंड चालवू। जणू असाच निर्धार करून खऱ्या अर्थाने त्या दिवशी वाटचाल करणारे जिकी कुरवाडी गावातील शिवजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी व इतर कार्यकर्ते त्यांनी गावकऱ्यासहित गावातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मोठ्या जयघोषात भव्य मिरवणूक काढली। त्यानंतर या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अध्यक्ष व गावातील बालगोपालापासून ते वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। कसलाही प्रकारचा वादविवाद होऊ नये म्हणून शिवजन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अतिशय तत्पर होते। अशा प्रकारे 2013 प्रथम शिवजयंती महोत्सव मोठ्या आनंदाने शिवजन प्रतिष्ठानकडून जिकी कुरवाडी येथे पार पाडण्यात आला। असा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवचा प्रथम वर्ष गावातील सर्व सवंगड्यांना जमवून या ठिकाणी शिवजन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या उत्सवात व आनंदात पार पडले। असा हा पहिला वर्ष आमचा संपूर्ण पार पडलेला आहे। त्याच नंतर या ठिकाणी पुढील वर्षी शिवजन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात आणि या ठिकाणी हा कार्यक्रम याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे पार पाडतील अशी अपेक्षा करून मी या ठिकाणी हे 2 शब्द संपवितो।